नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास करूया या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण आज इयत्ता बघा 10वी पाठ बघा तिसरा आहे धडा आजी कुटुंबाचा आगाळ बघा. याचे लेखक आहेत महेंद्र कदम. तर बघा आपण या धड्याची आपण सर्व स्वाध्याय बघणार आहोत. तर चला सुरुवात करूया. तर बघा आपण पहिला प्रश्न पाहूया. तर विद्यार्थ्यांनो, या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा, कारण तुम्हाला अशा सर्व धड्यांचे सर्व प्रश्न उत्तरे स्वाध्याय पाहायला भेटणार आहेत. आणि त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा, शेअर करा. तर बघा पहिला प्रश्न, पाठात आलेल्या खेळांचे वर्गीकरण करा. बैठे खेळ आणि त्यातील दुसरा बघा मैदानी खेळ. आपण या दोन्ही खेळांचे वर्गीकरण केलेले पाहूया. तर बघा उत्तर, पाठात आलेले बैठे खेळ बघा चिंचोके, गजगे, खापराच्या भिंगऱ्या, चिबल्या आणि मुंगळा. तर बघा तर पहा दुसरं मैदानी खेळ बघा विटी दांडू, भोवरे, कुरीचा डाव, गोट्या आणि सूरपारंब्या. त्यातील दुसरा प्रश्न बघा खालील मुद्द्यांच्या आधारे आजीचे रेखा शब्दचित्र रेखाटा बघा. आजी, आजीचे दिसणे, आजीचे राहणीमान, आजीची शिस्त. तर बघा आपण याचे उत्तर बघूया. तर बघा आजीचे दिसणे, आजीला 5.5 फूट उंची लाभली होती. तिचा वर्ण गोरा होता. पावसामुळे तिची त्वचा काळपटली होती. आजीच्या वयाची माणसे कमरेत वाकतात, त्यामुळे चालताना काठी घ्यावी लागते. पण आजी अजूनही ताठकण्याने चालत होती. अजूनही तिचे सगळे दात शाबूत होते. डोक्यावरचे सगळे केस पिकले होते. त्यातील दुसरा आहे बघा आजीचे राहणीमान. त्या काळात इरकली लुगडे उच्च राहणीमानीचे लक्षण होते. हिरव्या व लाल रंगाची नऊवारी इरकली लुगडी व अंगात चोळी हा तिचा पेहराव असे. कपाळावरचं गोंधन दिसू नये म्हणून त्यावर बुक्का लावी. ती नेहमी नाली ठोकलेल्या जुन्या वळणाच्या वाहना वापरत असे. आणि आजीची शिस्त बघा, आजीची शिस्त कडक होती. सगळ्यांना सगळी कामे करता आली पाहिजेत असा तिचा कटाक्ष होता. तिने कामांची वाटणी केली होती. ती कामे आजी सर्व सुनांना आलटून पालटून करायला लावी. दुपारच्या कामांचेही तिने नियोजन केलेले असे. सुनांनी मुलांच्या बाबतीत अपपरभाव करू नये म्हणून मुलांना खाऊ पिऊ घालताना आजीचा सक्त पहारा असे. गल्लीतल्या बायका दुपारी गप्पा गोष्टींना येत असत. त्यावेळी ती बायकांना सांगितलेल्या गोष्टींची शहानिशा करीत असे. त्यातील तिसरा प्रश्न बघा विरुद्धार्थी शब्दांच्या योग्य जोड्या जुळवा. अ गट आणि ब गट बघा. पहिला आहे आळस. आळसला बघा तर बघा आळसला आहे उत्साह. दुसरा आहे बघा आदर, त्याला आहे अनादर. आणि तिसरा आहे आस्था, त्याला आहे अनास्था. चौथा आहे बघा आपुलकी, त्याला आहे दुरावा. तर प्रश्न चौथा बघा खाली वाक्यातील वाक्यप्रचार शोधून अधोरेखित करा. तर बघा पहिला आहे सहलीच्या वेळी शिस्तभंग होऊ नये याकडे शिक्षकांचा कटाक्ष असतो. तर बघा यातील वाक्यप्रचार आहे कटाक्ष असणे. आणि दुसरा बघा दोन व्यक्तीतील संवादाचा तिसऱ्या व्यक्तीने कानोसा घेणे अयोग्यच. यातील बघा कानोसा घेणे हा वाक्यप्रचार आहे. तर ई बघा कारण नसताना हुकमत गाजवणाऱ्या व्यक्ती इतरांच्या नजरेतून उतरतात. तर बघा यातील वाक्यप्रचार आहे कानोसा घेणे. तर पाचवा प्रश्न बघा कंसातील विशेषणाचा योग्य ठिकाणी वापर करून वाक्य पूर्ण लिहा. त्यातील अ बघा समुद्रकिनारी टिंबटिंब सहल गेली होती. तर आमची. खूप दिवसानंतर मैत्रिणीला पाहून राजश्रीचा आनंद टिंबटिंब झाला द्विगुणित. आणि तेथील ई बघा विजय अजयपेक्षा टिंबटिंब चपळ आहे.
तर बघा अधिक. आणि रवीला टिंबटिंब कैऱ्या खायला खूप आवडतात. तर बघा आंबट. आणि त्यातील बघा मला गाणी ऐकण्याची टिंबटिंब आवड आहे खूप. आणि त्यातील बघा राजू कबड्डी छान खेळत होता, परंतु टिंबटिंब पाय अचानक मुरगाळल्याने तो बाद झाला. तर बघा त्याचा पाय मुरगळल्याने तो बाद झाला. तर त्यातील 6वा प्रश्न बघा, खालील शब्दांचे 2 स्वतंत्र अर्थ लिहून चौकटी पूर्ण करा. बघा आई असे शब्द लिहिलेले आहेत आणि त्याचे आपण बघूया अर्थ आणि चौकटी पूर्ण केलेल्या. तर बघा पहिला शब्द आहे वर. तर वरची बाजू आणि नवरा. बघा दुसरा शब्द आहे ग्रह, तारा आणि समज. तिसरा शब्द बघा काठ, किनारा, लुगड्याची किनार. चौथा बघा अभंग, न भंगणारे आणि एक छंद. त्यातील प्रश्न 7वा बघा स्वमतल्या आमची ढाळच म्हणजे गावचं वर्तमानपत्र होतं. या वाक्याचा तुम्हाला कळलेला अर्थ लिहा. आणि बघा उत्तर बघूया आपण याचं. तर बघा उत्तर, आगाळ या कादंबरीच्या नायकाची आजी ही त्याच्या घरची खरी मालकीण होती. घरात तिचा वचक होता. घराबाहेरही तिच्या शब्दाला मान होता. दुपारीपर्यंतची सर्व कामांचे नियोजन करून आजी ढाळजेत यायची. गल्लीतल्या बायकाही जमा व्हायच्या. निवड टिप्पण करता करता गप्पाटप्पा व्हायच्या. अनेक बातम्या गुपिते उघड व्हायची. सगळ्या जणी बातम्यावर चर्चा करीत. त्यातून बातम्यांची शहानिशा व्हायची. वर्तमानपत्राचे वार्ताहर गावातून बातम्या आणतात. संपादक या बातम्यांची शहानिशा करतात. मगच त्या बातम्या वर्तमानपत्रात छापल्या जातात. आजीच्या घराची ढाळच वर्तमानपत्रासारखीच होती. तिथे आलेल्या बातम्यांची शहानिशा झाल्यावरच बायका त्या बातम्या गावभर सांगायला मोकळ्या होत. तर बघा त्यातील बघा तुलना करा. साम्य लिहा. आगळ वाड्याचे कवच, आजी कुटुंबाचे संरक्षक कवच. तर बघा उत्तर बघूया आपण. आगाळ वाड्याचे संरक्षण कवच आणि आजी कुटुंबाचे संरक्षक कवच. बघा उत्तर, आगाळ म्हणजे उंची रुंदीला 9 इंच व लांबीला 6 फूट असा भक्कम सागवानी वासा. एकदा आगाळ लावली की चोऱ्यामोऱ्या होणे किंवा दरोडा पडणे शक्य नसे. त्यामुळेच ही आगाळ म्हणजे वाड्याला संरक्षणाचे एक भरभक्कम कवच लाभले होते. आजीची भूमिकाही अगदी याच प्रकारची होती. आजीमुळे कुटुंबात सुव्यवस्था नांदत होती. सुना आपापसात हेवे दावे करू शकत नव्हत्या. आपली कामे दुसरीवर ढकलू शकत नव्हत्या. सर्व कामे प्रत्येकाला करावी लागत. या वातावरणामुळे कोणावर अन्याय होत नव्हता. कोणालाही तक्रार करायला वावच राहत नसे. त्या आजीमुळे प्रत्येकाला भरभक्कम संरक्षण मिळाले होते. हे संरक्षण आगाळा इतकेच भक्कम होते. त्यातील बघा पाठात चित्रित झालेल्या एकत्र कुटुंब पद्धतीबाबतचे तुमचे विचार स्पष्ट करा. तर बघा उत्तर पाहूया. या पाठात ग्रामीण भागातील मागल्या पिढीचे चित्रण आले आहे. त्या काळातील हे एकत्र कुटुंब होते. आजी ही कुटुंब प्रमुख होती. कुटुंबाच्या सर्व बाबीवर, सर्व व्यक्तीवर आजींची सत्ता चालत असे. कोणी कोणकोणती कामे कधी व कशी करावीत हे आजी ठरवत असे. या पद्धतीमुळे कुटुंबातील सर्व व्यवहारांना एकसूत्रीपणा येतो आणि कामे सुरळीतपणे पार पडतात. याचा कुटुंबालाही फायदा होत होता. पण त्याचबरोबर या पद्धतीमध्ये कोणालाही मोकळीक नव्हती. घरातील नातवंडे आजीच्या धाकात व मायेच्या सावलीत मोठे होत होती. आजीच्या छायाछत्रेत संपूर्ण कुटुंब गुण्यागोविंदाने नांदत होते. मात्र अलीकडच्या आधुनिक काळात अनेकविध कारणांमुळे एकत्र कुटुंब पद्धत लयाला चालली आहे. त्यातील बघा पाठाच्या शीर्षकाची समर्पकता थोडक्यात स्पष्ट करा. उत्तर
तर पाहूया. ग्रामीण भागात पूर्वी घराभोवती एक भली मोठी मजबूत भिंत बांधली जाई. भिंतीत एक मजबूत दार असे, त्याला कड्या कोंड्या असतच. शिवाय एक भली भक्कम आगाळ बसवलेली असे. एकदा ही आगाळ लावली की घर पूर्णपणे बंद होत असे. घरातील कोणीही बाहेर जाऊ शकत नसे किंवा कोणीही बाहेरून आत येऊ शकत नसे. घरावर कोणाचाही हल्ला होणे शक्य नसे. यामुळे घर पूर्णपणे सुरक्षित होई. म्हणून ग्रामीण जीवनात या आगाळीला एक महत्त्वपूर्ण स्थान लाभले होते. पाठाच्या शीर्षकावरून असे दिसते की त्या कुटुंबातील आजी ही त्या कुटुंबाची एक प्रकारची आगाळच होती. तिच्या दराऱ्यामुळे कुटुंबाचे सर्व व्यवहार सुरळीत चालत असत. कुटुंबाला आपोआपच संरक्षण लाभायचे. कुटुंबातील कोणी गैरवर्तन करू शकत नसे. त्यामुळे कुटुंबाचे व्यवहार कोलमडून पडत नसत. कुटुंबाला संरक्षण मिळे म्हणून आजी कुटुंबाचं आगाळ हे शीर्षक अत्यंत समर्पक आहे. तर बघा विद्यार्थ्यांनो, आपण हा तिसरा धडा बघा, आजी कुटुंबाचा आगाळ, हा आपण पूर्ण धड्याचा स्वाध्याय आपण बघितलेला आहे. व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल विद्यार्थी मित्रांनो तुमचे खूप खूप धन्यवाद. या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. परत एकदा विद्यार्थ्यांनो तुमचे खूप खूप धन्यवाद.